इसमें आरोप का कोई सवाल ही नहीं। फॉर्म भरा गया है, कार्यकर्ताओं की जो नाराजगी है उस हिसाब से फॉर्म भरा गया है। इसके ऊपर अंतिम निर्णय वरिष्ठ नेता लेंगे। जी। आखिर क्यों ऐसी नाराजगी? आप ऐसी कोई सत्ताधारी नहीं नाराजगी है। का सीधा और सिंपल मामला है कि जो हमारी नगर पालिका है दोनों भी, उसके अंदर जो निधि नहीं मिलता, इसके लिए ये परिस्थिति निर्माण हुई। और ये परिस्थिति निर्माण होने की वजह से मैंने भारतीय जनता पार्टी के स्थानिक नेताओं का इसके अंदर बहुत बड़ा ये है। हमारी शिवसेना के पालक मंत्री है, उनके तरफ से भी जो न्याय नहीं मिल रहा है, वो न्याय जब नहीं मिलता है और पक्ष में एक इसको लगता है यहाँ शिवसेना खत्म हो जाएगी, वहां शिवसेना खत्म हो जाएगी, तो शिवसेना को ये कहीं तो भी इस तरह से लोगों के बीच में उनके काम नहीं होना, उनके हिसाब से नाम नहीं होना, उनको निधि नहीं मिलना, उनके जो मतदार संघ के जो चुनाव क्षेत्र के छोटे छोटे मसले हैं उसके लिए समझो हमारा जिला नियोजन मंडल का 800 कोटि रुपए का नियोजन है। हमको 800 कोटि में से दोनों नगर पालिका को 8 रुपए भी नहीं मिले। तो फिर ये तो पार्टी है हमारी, हमारी खुद की पार्टी में भी हमारे पे अन्याय हो रहा। भारतीय जनता पार्टी तो हमारा एक एक पद, एक एक जो सत्ता की जगह है, जिला परिषद होगी, महापालिका होंगी, कई छोटे जगहों पे ऊपर, बड़ी जगहों के ऊपर वो खत्म करने की कोशिश कर रहे हैं। जी हाँ, बड़े स्तर पर भी पता है ये सारे जो आपके बड़े नेता हैं उन्हें ये चीज़ों का नॉलेज है कि बड़े नेताओं के संगात कल 6 बजे हमारी मीटिंग है। वो मीटिंग के बाद में मैं उप मुख्यमंत्री जी एकनाथ शिंदे साहब और मुख्यमंत्री जी देवेंद्र जी इनसे बात करूंगा, उसके बाद में अगला फैसला होगा। 6 विधायक, एक सांसद, एक पालक मंत्री, इतना सब होते हुए भी ये चीजें यहाँ यहाँ यही यही चीज जो है, ये जो रणनीति है ये आपको नहीं समझेगी, ये राजकीय भाषा में हमको समझ रही, इसके लिए हमने उसकी चर्चा शुरू की। और ये चर्चा शुरू करने के बाद में मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री इसमें अंतिम निर्णय लेंगे। नाही बंडखोरी करण्याचा प्रश्नच नाहीये। ज्या मतदारांना निधी मिळाला नाही, ज्या मतदारांचा विकास होत नाही, त्या मतदारसंघामधल्या मतदारांनी माझ्या मुलाचा फॉर्म भरला नाराजगीमुळे, त्याला निवडणूक लढायची बी नव्हती। लढायची असती तर त्यांनी पहिले पूर्वतयारी केली असती। आम्ही आज जी परिस्थिती निर्माण झाली याच्यावर उपाय, उद्या आमची मीटिंग होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत, आणि त्यानंतर पुढील रूपरेषा आणि दिशा ठरेल। मागच्या वर्षी झेडपीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच झालेलं होतं, असं साबित इतर नेत्यांकडून सुद्धा वारंवार सांगण्यात येतं त्यावर। गेल्या वेळेस तर त्यांनी हे जी निवडणुकी होती ती निवडणुकीमध्ये माझा इंटरफेअर नव्हता। जिल्हा परिषदमध्ये माझ्या घरी दुःख झालं होतं, म्हणून मी कोणाशी संपर्क केला नाही, कोणाचा संबंध आला नाही, कोणाच्याबद्दल काही पक्षालाही काही बोललो नाही की माझ्या मुलाला काही बनवा किंवा माझ्या सिल्लोडच्या माणसाला अध्यक्ष बनवा, काहीच बोललो नाही। परंतु ती परिस्थिती त्यांनी जे त्यांच्या पद्धतीने हँडल केली, तो त्यांचा स्वतःच्या पक्षाने मित्र पक्षाला बाजूला ठेवून एखादी सत्ता घ्यायची, हे काही मला त्यावेळी चांगलं वाटलं नाही। परंतु शेवटी त्यांना जे चांगलं वाटलं त्यांनी केलं। आज आम्हाला जी परिस्थिती निर्माण झाली, आम्हाला जे चांगलं वाटतं आम्ही करू लागलो। आणि ही या परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी अंतिम निर्णय घेतील। एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण? टोकाचं पाऊल कुठे आहे? पक्ष हळूहळू सर्व संपत असेल तर त्याच्यामध्ये टोकाची भूमिका कशी असू शकते? पहिली आमची जिल्हा परिषद गेली, आमची महापालिका गेली, आता आमची विधान परिषद गेली, मग ही टोकाची भूमिका आहे का? पक्षासाठी न्याय मागणं ही टोकाची भूमिका नाही। ही आपल्या पक्षासाठी आपण न्याय मागणं, आपल्या नेत्याकडं, आमच्या मुख्यमंत्र्याकडं, आमच्या उपमुख्यमंत्र्याकडं, हे काही चुकीचं नाहीये। ते त्याच्यावर काय स्पष्टीकरण देतील, उत्तर द्यायचं देतील, हे आपल्याला भविष्यामध्ये माहिती नेमकं नाराजगी काय? नेमकं नाराजगी काय? परंतु जागा वाटपामध्ये ही जागा भाजपला सुटलेली आहे, तरी आपण या ठिकाणी पक्षातर्फे बंडखोरी करताय, याचं नेमकं कारण काय? कारण काहीच नाही। आमची जागा होती, आम्हाला दिली नाही, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला सत्तेमध्ये असून सत्तेचा काही फायदा आमच्या मतदारसंघात मिळत नाही, आमच्या नगरसेवकाच्या वार्डामध्ये मिळत नाही, नगरपालिकेला मिळत नाही। म्हणून नाही इलाजाने अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी जे केलेले आहे त्यासाठी तुम्ही चिंता करू नका। वरिष्ठ नेते बरोबर याच्यावर निर्णय घेतील। पक्ष सरकार आपल्याच आहे, पालकमंत्री आपलेच आहे, मंत्री महोदय आपलेच आहे, तरी आपण म्हणतात निधी मिळत नाहीये आणि त्यातून आपण एक टोकाची भूमिका घेतली असं आपण सांगताय। एवढा उद्रेक कसा? काही उद्रेक नाहीये, सर्व उद्रेक तुम्हाला 4 तारखेला कळून जाईल। आपण एक लक्षात ठेवा, त्यांना पूर्ण राज्य चालवायचं आहे, देशाच्या राजकारणामध्ये विशेष लक्ष घालायचं आहे। मी माझ्या नेत्याला कधी बोलावं, काय बोलावं, त्या परिस्थितीमध्ये मी माझी सर्व परिस्थिती माझ्या नेत्यावर
सांगितली. माझी एकनाथ शिंदे साहेबावर किंवा देवेंद्रजीवर कोणतीही नाराजगी नाहीये. पहिले माझे शब्द तुम्ही चांगल्या पद्धतीने माझ्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझ्यावर होणाऱ्या अन्यायाला मी वाचा यासाठी पुढू लागलो. आज माझ्यावर परिस्थिती आहे ही टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि A to Z शिवसेनेला कोणीतरी संपवण्याचा नियोजन करू लागलं. त्याच्यामध्ये ते किती सक्सेस होणार आहे किती नाही होणार आहे हे तर पुढच्या जशी जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीमध्ये समजल. ज्यामध्ये देशामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर एक काळ होता का फक्त 2 खासदार होते भाजपच्या देशामध्ये. आज 250 आहे, 241 आहे, 232 आहे. अनेक वेळेस आपण पाहतोय का वेगवेगळे त्यांची संख्या वाढली. ही संख्या जी वाढलेली आहे यामध्ये शिवसेनेचा महाराष्ट्राचा मोठा हात आहे, मोठं त्यांचं योगदान आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा. हे याची आठवण मी यासाठी करू लागलो का माझ्यावर काय होऊ लागलं म्हणून मी हे करू लागलो. माझा हा प्रश्न नाहीये. माझ्याकडं माझ्या पक्षाच्या नंतरही माझ्या पक्षाचे लोक बी किती अन्याय करतात स्थानिक पातळीवर, माझ्याकडे माझ्या मित्र पक्षाचे किती अन्याय करतात हे सर्व पाहिलेलं आहे. मी सर्व पक्षाच्या विरुद्ध निवडणुका लढतोय. प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही आला सिल्लोड पाहिलं तुम्ही. असं काही नाही की मी तुमच्याशी काही लपू लागलो. पण या सर्व गोष्टी मी जे बोलू लागलो हे जे मी तुम्हाला जे बोलू लागलो सर्व गोष्टी याच्याकडं नाही माझ्या सोबत जे घडू लागलं मी ते बोलू लागलो का एकनाथ शिंदे साहेबांकडून मला पूर्ण न्याय मिळतो. खालचे लोक जिल्हा पातळीवर जे हे नियोजन चालू आहे याचा पर्दाफाश करण्यासाठी मी हे शब्द बोलू लागलो. एकनाथ शिंदे साहेब किंवा देवेंद्रजीकडून मला कोणताही अन्याय होत नाही. मी ज्या ज्या वेळेस त्यांना न्याय मागतो त्या त्या वेळेस ते मला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. हे आमच्या जिल्ह्याचा राजकारण जो चालू आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला ही माहिती दिली. टीका बिलकुल नाही. मी फक्त निधीच्या बद्दल बोललो. मी त्यांच्याबद्दल एक तरी शब्द अपशब्द कुठे बोललो का पहिला तुम्ही ते तपासून घ्या. जेव्हापासून ते सत्तेवर आले ते पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला किती निधी दिला मी कलेक्टरकडे माहितीच्या अधिकारमध्ये मागून घेतला. सिल्लोड नगरपालिका सोयगाव नगरपालिकेला दमडा तरी दिला का त्यांनी कलेक्टरने लिहून दिला नाही दिला. हे मी माझ्या नेत्याला दाखवणार. हे नाही दिला तर मग निधी 800 कोटी गेला कुठं. साधा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी शिवसेना निवडून येते 90% त्या ठिकाणी 90 रुपये देत नाही मग 800 कोटी रुपये विकासाचा निधी जातो कुठं. हा मुद्दा मी तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सोबत आमच्या सोय पक्षाकडून बी कसा अन्याय होऊ लागला हे तुमच्या समोर मांडू लागलो. अरे बाबा हे झालं नसतं तर मग हे फारम आला असतं का. तुमची तर कमालच आहे. तुम्ही हे सर्व 9 महिने झाले तर काहीतरी दिसतं आपल्याला. 18 महिन्यामध्ये काहीच दिसत नाही ना. आम्ही काय वाजवटे आहे का मग. हा प्रश्न आहे. हे झालं तुम्ही अचानक बोलू लागले. मी गेल्या 11 महिन्यापासून सातत्याने वरिष्ठ नेत्याला हे सर्व बोलू लागलो. वरिष्ठ नेत्याला बोलल्यानंतर वरिष्ठांनी ही कान टोचण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाही. म्हणून तर जिल्हा परिषद महापालिकेमध्ये आमची ही परिस्थिती निर्माण झाली. आज जो पक्ष 1 नंबरचा होता 2 नंबरला गेला. 2 नंबर वाला 3 नंबर मध्ये होते काही दिवसापहिले भाजप. इतका मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने जे चाललं तर कुठंतरी आमच्या लोकांना रेंज मध्ये घ्यायचं, आमच्यामध्ये वाद निर्माण करायचंय. खासदाराला वेगळं बोलायचंय, आमदारांना वेगळं बोलायचंय, पालकमंत्री महोदयाला वेगळं बोलायचंय आणि त्या पद्धतीतून त्यांच्या सत्ता त्यांच्या आजूबाजूला कशी राहील हे आमचा मित्र पक्ष जिल्हा लेवलवर करू लागलो. मी काही राज्य लेवलवर बोलणार नाही, मी काही राष्ट्र लेवलवर बोलणार नाही, पण जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली याची मी वाचा फोडण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न करू लागलो. तुम्ही एक लक्षात घ्या, मी चर्चेत येण्याचा प्रश्नच नाही. माझ्या चर्चेमध्ये येण्यासाठी माझ्याकडे काही राज्याची जबाबदारी नाहीये. नंबर 1. नंबर 2, माझ्यावर इतका अन्याय होऊ लागला तर मी दुसऱ्याला काय न्याय देऊ शकतो का. नाही समजले तुम्ही आताही. हे जे मी बोलू लागलो
माझ्याकडं 19 नगरसेवक सोयगावला आहे, त्याच्यामध्ये 17 माझे, 2 भाजपचे. 100% निर्णय आमचाच आहे, कोणत्या तिसरा पक्ष नाही तिथं. नंबर 1. नंबर 2, सिल्लोड मध्ये 30 नगरसेवक माझे, 3 नगरसेवक त्यांचे. साधा आणि सिंपल प्रश्न आहे का एकमेव एक हाती सत्ता शिवसेनेची आहे, त्याला निधीच्या माध्यमातून कसं कमी करता येईल, आमच्या विरोधी माणसाला कसं सक्षम करता येईल, हे जे प्रकार चालू आहे आमच्या पक्षाच्या काही लोकांकडून, आणि जे मोठे भाऊ आहे भाजपाले त्यांचं तर काही बोलण्यासारखं राहिलेच नाही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या. तर अशा पद्धतीने काही लोकांना वाटतं की यांचं नुकसान करावं ना आपण मोठे व्हावं. एक लक्षात घ्या, आम्ही कोणाशी भांडून या राज्यामध्ये उठाव केला आणि पक्ष मजबूत आमचा बी राहावं, त्यांचाही पक्ष त्यांनी मजबूत करावं. शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टीला मारण्यासाठी, लढण्यासाठी, भांडण्यासाठी, किंवा ती शिवसेना जे उद्धव साहेबांची उरली तर मग शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांच्याशी भांडायचं, त्यानंतर काँग्रेसशी भांडायचं. आमच्याशी भांडून काय फायदा आहे? त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला संपून टाकता का? मग आम्ही काही पाप केला का? आम्ही जो जुना केला तो गुन्हा होता का? आम्ही जे उठाव केला तो चुकीचा होता का? हे सर्व गोष्टी कुठेतरी चर्चेमध्ये यावं आणि शिवसेना हा पक्ष या जिल्ह्यामध्ये आमच्या जिवंत राहावं. त्याला ज्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने ओळखला जाणारा हा शिवसेना पक्ष आहे तो जिवंत राहावं, यासाठी मी हे जे भाषा बोलू लागलो. हे आता काही लोकांना काय जाऊ दे ना, 70चा वाटोळा होऊ लागला होऊ द्या, पण त्याला कुठं माहित आहे का सिल्लोडच्या बाजूला भी कन्नड आहे, कन्नडच्या बाजूला गंगापूर आहे, गंगापूरच्या बाजूला वैजापूर आहे, वैजापूरच्या बाजूला पैठण आहे, पैठणच्या नंतर संभाजीनगर, औरंगाबाद शहरामध्ये 3 विधानसभा आहे. या सर्व टप्प्याटप्प्याने जे खेळ चालू आहे, हे खेळ कोणाला समजो किंवा न समजो मला समजलेलं आहे, म्हणून मी हे सर्व तुमच्या समोर मांडले. ज्यात त्यांच्या लक्षात कधी येईल, त्यांचा नंबर येईल त्यावेळेस. त्यांचा नंबर अजून आला नाही, नंबरवर पहिल्या नंबरवर मी आहे. तर मला बरोबर, तर माझ्यावर आहे म्हणून त्यांना वाटत चांगलं आहे, एक मुसलमान संपून जाईल तर आपला पुढचा राजकारणाचा सर्व थेट रेट क्लिअर होऊन जाईल, असं मी काही लोकांना वाटतं. एकही सांगायची गोष्ट आहे परंतु मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे की ते माझ्यावर अन्याय करणार नाही. ज्या वेळेस त्यांच्याकडून अन्याय होताना मला दिसल किंवा माझ्या चुकीमुळं ते मला जे काही बोलायचं ते जरूर बोलू शकतात, ते वरिष्ठ नेते आहेत. त्याच्यानंतर मी माझ्या कोणी ऐकत नसल तर शेवटी मला कुठेतरी हातपाय, मी काही मंदिरचा पुजारी किंवा मस्जिदचा पेशवा नाही, मी राजकारणी आहे. राजकारणाचे कधी कोणते डाव खेळायचे, कधी खेळायचे, वेट अँड वॉच. मी बरोबर जशी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीनुसार माझ्या मतदारसंघावर कोणी अन्याय केला तर त्याला मी कदापि माफ करणार नाही. मी काय बोलू लागलो, वक्त का इंतजार करो दोस्त, कभी किने सोचा था क्या कि यहाँ से मुगल चले जाएंगे, उसके बाद में अंग्रेज आएंगे, वो अंग्रेज चले जाएंगे, बाद में कांग्रेस आएंगी, वो कांग्रेस कभी नहीं जाएंगी. सब ये टप्पे टप्पे से होता है सब. ये देखो वक्त है, वक्त निकल जाता है, वक्त है. ये जो वक्त है, बोला मी काय बोललो, वक्त का इंतजार करो, सब कुछ आराम से होता है. जब बीमारी ज्यादा बढ़ती है तो ऑपरेशन करना ही पड़ता है. और मैं अकेला, एक मिनिट सुनो ना, मी एकटा माणूस या सत्तेला छेद पाडू शकत नाही. मी तुम्हाला 102% गॅरंटी देतो, मी एकटा आहे. परंतु भविष्यामध्ये जसं जसं राजकारण होईल, जशी याची राजकीय परिस्थिती बदलल, त्या वेळेस राजकारणी माणूस राजकारण करतोय. आज मी समाजसेवक आहे. मी महायुतीमध्ये आज ज्या पद्धतीने सरकार आहे त्या सरकारची माझी अपेक्षा आहे कमी सत्ताधारी आमदार म्हणून माझ्यावर अन्याय व्हायला पाहिजे. एक माणसावर अन्याय झाला, एक तुटल्या गेला तर शिवसेना फार मजबूत होईल असं तुम्हाला वाटतं का?